नेमकी मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची अंतिम निवड करण्यासाठी कोणत्या परीक्षेचे मार्क्स या ठिकाणी आपला रिझल्ट आणून देऊ शकतात? तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, लिपिक या परीक्षेसाठी 3 स्टेप आपल्याला पार पाडावे लागतात. आता या 3 स्टेपमध्ये नेमकी अतिशय महत्त्वाची कोणती स्टेप आहे, कोणत्या स्टेपवर किती फोकस आपण केलं पाहिजे, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला देणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी पाहू शकता, या जागेपैकी फक्त एक जागा तुम्हाला मिळवायची आहे. त्याच्यामुळं किती फॉर्म आलेत, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, कट ऑफ किती लागेल, या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून आपण फक्त एका जागेसाठी या ठिकाणी मेहनत करत आहोत, एवढंच आपल्याला विचार करायचा आणि पुढील स्टेप आपल्याला फॉलो करायची. आता या ठिकाणी पाहू, आपल्याला 3 स्टेप माहिती आहे. पहिली आहे लेखी परीक्षा, दुसरी आहे टायपिंग आणि तिसरी अतिशय महत्त्वाची आहे, ते म्हणजेच मुलाखत. आता या ठिकाणी मित्रांनो, फायनली सांगतो, या ठिकाणी जो अंतिम रिझल्ट आहे तुमचा, तर लेखी परीक्षा प्लस टायपिंग परीक्षा प्लस मुलाखत या तिन्हीचे मार्क्स मिळून आपला अंतिम निकाल लावला जातो, म्हणजे मेरिट लिस्ट लावली जाते. परंतु आता या तिन्ही परीक्षापैकी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आपली कोणती आहे, ज्यामध्ये गेम चेंजर्स या ठिकाणी आपला रिझल्ट ठरू शकतो. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे आहे, ती लेखी परीक्षा पास होणं, म्हणजे कट ऑफवर बसणं हे मस्टच आहे. ठीक आहे. तर यासाठी सर्वात गेम चेंजर तुमचं असणार आहे लेखी परीक्षा. कारण लेखी परीक्षेमध्ये अत्यंत कमी मार्क्स बसले किंवा पडले तर आपण या ठिकाणी पुढील स्टेपमध्ये पात्र होणार नाही. ठीक आहे. आता लेखी परीक्षाला तुम्हाला कितीही मार्क पडू जा, या ठिकाणी इथं तुमचा विषय या ठिकाणी संपणार. म्हणजे आता लेखी परीक्षा पार करून त्याच्यानंतर जे विद्यार्थी पुढल्या 2 स्टेपमध्ये आलेले आहेत, इथंच आता यांची या ठिकाणी निवड ठरत असते. 2च स्टेप या ठिकाणी महत्त्वाची. आता लेखी परीक्षा कॉमनली सर्वच विद्यार्थी देणार आहात आणि त्यानंतर छाटून विद्यार्थी पुढच्या सेकंड स्टेपमध्ये पात्र होणार आहेत. आता त्या विद्यार्थ्यासाठी मुलाखत आणि टायपिंग परीक्षा यामध्ये गेम चेंजर काय ठरू शकते? तर यामध्ये पहा मित्रांनो, सर्वात गेम चेंजर्स ठरणार आहे आपलं टायपिंग. का गेम चेंजर्स ठरणार आहे टायपिंग? कारण टायपिंग 10 मिनिटामध्ये 20 मार्क्स पैकी आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये मिनिमम पास तरी आपल्याला व्हायचं, म्हणजे 10 मार्क्स तरी आपल्याला मिळवायचे आहेत. कारण टायपिंग अतिशय हार्ड असल्यामुळं 10 मार्क्स देखील मिळत नाहीत, तर 0 मार्क्स मिळतात. 0 मिळून बरेच विद्यार्थी 0 ला क्रॉस करून मायनसमध्ये जातात. म्हणजे -20, -15, -10 अशा पद्धतीने त्यांना मार्क्स मिळत असतात. त्याच्यामुळं तुमचं सर्वात महत्त्वाचं आहे गेम चेंजर पॉइंट्स, ते म्हणजेच टायपिंग. आणि याचा फायदा तुम्हाला सांगतो मी पुढे मुलाखतीमध्ये सुद्धा कसा होतो आणि कसं या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. लेखी परीक्षेमध्ये त्यांना कमी मार्क्स, म्हणजे कट ऑफवरही जरी बसले, तरी टायपिंग परीक्षा पास झाल्याच्या नंतर, मुलाखत दिल्याच्या नंतर त्यांचं नाव सिलेक्शन यादीमध्ये ते पण टॉपमध्ये आलेलं आहे. ती देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून जे तुमचे 2 स्टेप राहिलेले आहेत, यामध्ये तुमची मेहनत आता कमी पडणार नाही. तर त्या अगोदर मित्रांनो, खास आपण या ठिकाणी, तुम्ही जर लिपिक पदाची तयारी करत असाल आणि यावेळेस 100% आपल्याला गुलाल उधळायचा आहे, तर कोणत्याही स्थितीमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाईज करायची नाही, म्हणजे या तयारीसाठी. आता कॉम्प्रोमाईज म्हणजेच काय? पहा, या ठिकाणी आपण जे 14 तारीख आहे मित्रांनो, 14 जूनला मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी टायपिंगची जी परीक्षा होणार आहे, त्यासाठी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. या वेबिनारमध्ये तुमच्या शंका सर्व आपण सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम टायपिंगची परीक्षा कशा पद्धतीनं पास व्हायचं आहे आणि जे सर्वात महत्त्वाचं, नापास होण्यासाठी किंवा मुलं फेल होतात किंवा नापास होतात किंवा कमी मार्क्स पडतात, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते तुमचं वीक कॉन्फिडन्स. आणि जी भीती आहे, ती भीती आपण कशा पद्धतीनं कमी करायची आहे, तेच वेबिनारमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण मित्रांनो, तुम्ही जर भिला नाहीत तर तुम्ही 100% त्या ठिकाणी एक्झाम पास होणार. तर त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे, ती पूर्ण स्ट्रॅटेजी आपण या वेबिनारमध्ये सांगणार आहोत. एकंदरीत वेबिनार तुम्ही जॉइन केल्याच्या नंतर जेव्हा आपलं वेबिनार संपेल, वेबिनारच्या शेवटी तुम्ही सांगणार की खरंच या सर्व गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या आणि वेबिनारमुळे माहीत झालं आणि आम्हाला या ठिकाणी तुमचा 100% फायदा होणार आहे. तर याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन व्हा. त्याच पद्धतीनं जे गेम चेंजर ठरणार आहे, ते आपले टायपिंगचे पॅसेज आहेत मित्रांनो. टायपिंगचे पॅसेज तुम्ही जर 10, 11 किंवा 9.5 मिनिटामध्ये जर आपले पॅसेज टाइप केले, तर येणारी जी फायनल एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये 8 ते 8.5 मिनिटामध्ये बॉम्बे हायकोर्टचं पॅसेज तुमचं त्या ठिकाणी कंप्लीट होईल. तर त्यासाठी पॅसेजची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा आणि पीडीएफ काढून त्याची डायरेक्टली ऑफलाईन प्रॅक्टिस करा. तर तेच आपण वेबिनारमध्ये ऑफलाईन कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आणि मिनिमम बारीक-बारीक चुका मुलं कुठे करतात, ती पूर्ण स्ट्रॅटेजी आपण समजून सांगणार आहे. त्यासाठी वेबिनारला एक वेळेस मस्ट तुम्ही जॉइन व्हा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पुढची माहिती पाहिली, तर सर्वात महत्त्वाची काय आहे, ती म्हणजेच आपली या ठिकाणी टायपिंग असणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहूया टायपिंग आपली गेम गेम चेंजर कशा पद्धतीने ठरणार आहे. जर मित्रांनो टायपिंगमध्ये तुम्ही 20 पैकी 16, 17, 18 जर मार्क्स तुम्ही मिळवले आणि कदाचित लेखी परीक्षेमध्ये तुम्ही कट ऑफवर एक्झाम्पल 55 कट ऑफ लागला आणि कट ऑफवर जरी बसले आणि टायपिंगला तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स असतील, तर याचा फायदा मित्रांनो तुम्हाला मुलाखतीमध्ये होणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग अतिशय छान आहे, उत्तम आहे, अशा विद्यार्थ्यांचीच कोर्टाला गरज असते काम करण्यासाठी. कारण तुम्हाला जर संधी मिळाली असेल, तर कधी हायकोर्टला भेट द्या. त्या ठिकाणी पहा किती लोड त्या ठिकाणी हायकोर्ट्समध्ये जिल्हा न्यायालय क्लर्क
पेक्षा कितीतरी पटीने त्यांना काम त्या ठिकाणी जास्त असतो. तर त्या ठिकाणचं वर्क जर बघितलं आणि ओव्हरलोड जर बघितलं तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्याच्यामुळं असे विद्यार्थी त्यांना पाहिजे असतात की जे टायपिंगमध्ये मास्टर असतील, कारण एकदा बसलं तर कंटिन्यू टायपिंग त्यांना करावी लागते. त्याच्यामुळं तर तुम्हाला टायपिंगमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर निवड आपली पक्की होऊ शकते. मुलाखतीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. मुलाखतीमध्ये जरी तुम्हाला 1-2 प्रश्न आले नाही तरी त्या ठिकाणी टायपिंग्समध्ये मार्क्स जास्त असल्यामुळे त्याचा फायदा होऊन मेकअप त्या ठिकाणी होते आणि तुमचं शेवटी काय होईना परंतु सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकते. त्याच्यामुळे गेम चेंजर आपले ठरणार आहे टायपिंग. आणि एकदा जर टायपिंग तुम्ही पास झालात आणि 15+ जर मार्क्स मिळाले तर या ठिकाणी तुम्ही सक्सेसच्या अंतिम त्या ठिकाणी पावलावर उभे आहात असं या ठिकाणी गृहीत धरायचं. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला कॉम्प्रोमाइज न करता टायपिंगवर जास्त भर द्या आणि टायपिंगच तुमचं या ठिकाणी गेम चेंजर ठरणार आहे. आणि शेवटी सांगतो, ज्याची टायपिंग चांगली असेल तोच या ठिकाणी हायकोर्टचा विजेता असेल. आणि जर तुमची टायपिंग व्यवस्थित नसेल, अतिशय कमी स्पीड असेल, ॲक्युरसी वगैरे नसेल तर त्याच्यावर भर द्या, त्याच्यावर प्रॅक्टिस करा, अजून वेळ आहे आणि आपली निवड या ठिकाणी पक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं.